नक्कीच आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा पहिला सामना सर बघूया. नक्कीच आपण पाहतो शिवनेरी रोडखड बी सफाले चषक 20-25 मात्र गोलंदाजी मार्ग होते. इथे पहिला चेंडू स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर अप्पी मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. अंबाडी बी आणि माहीम सी असा मात्र सामना रोमांचक सामना पाहायला मिळेल. पहिला चेंडूचा विचार केला तर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. बघूया पॉवर प्लेचं षटक. इथे मात्र आपण जर पाहिलं तर बॅटची कडा लागली होती. नक्कीच विकेट मात्र स्वतःचा वाचवला जातोय. आपण जर पाहिलं तर लगातार दोन डॉट चेंडू असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये टिगरे संघ मात्र क्वालिफाय झाला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर कालचा सामना काय रोमांचक सामना पाहायला मिळाला. तिथून आपण जर पाहिलं तर दगडधोड संघ मात्र अंतिम 4 मध्ये प्रवेश केला. बघूया यावेळेला पुढचा चेंडू, यावेळेला काय कमालीचा फटका सजवलाय, चेंडूला पाठवलाय 6 धावेसाठी. हा येतोय षटकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर मात्र एक मोठा फटका पाहायला मिळाला अप्प्याच्या बॅट मधून. यावेळेला फुल टच चेंडू इन टू द गॅप, चेंडू निघून जाईल 4 धावेसाठी. या चौकारांना मात्र धावसंख्या लागेल. धावसंख्या जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 10 या आकड्यावरती. पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर 2 चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळाले. बघा यावेळेला पुढचा चेंडू. आतापर्यंत 2 चेंडूवरती 10 धावा जमवल्या गेल्या. यावेळेला सरळ बॅटने केलेला चेंडूला इन टू द गॅप जाईल का, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु आपण जर पाहिलं तर हा येतोय चौकार. आणि आपण जर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 14 याकडे होते डीजे. धावसंख्या 14 बिनवाद अशी पाहायला मिळते. यावेळेला फटका फसलाय, बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का. इथून मात्र आपण जर पाहिलं तर चांगली झेल घेतली जाते. इथे मात्र आपली बाद होतो. बॅक टू द डगआउट डीजे.
नक्कीच आपण जर पाहिलं षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी मार्ग रोहित पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला जर आपण विचार केला तर आता मात्र आकाश. नक्कीच आपण जर पाहिलं तर आपली बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मंथन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. यावेळेला पहिला चेंडू बघूया कशा रीतीने स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? लॉंग ऑन क्षेत्ररक्षक मात्र कुठलीच गिअर नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर दुसरा मोठा झटका लागतोय. आता मात्र नवीन फलंदाज पराग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. माहीम सी आणि अंबाडी बी असा सामना मात्र रंगात पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे पहिल्या चेंडूत विकेट जातोय. आता मात्र स्ट्राईक एंडला पराग पाहायला मिळतोय. कशा तरी फलंदाजी केली जाईल. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. इथून मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. बघूया आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू डॉट आले होते. यावेळी आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूत विकेट, दुसरा चेंडू डॉट. इथे मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. नक्कीच पंचांना मात्र आपण जर पाहिलं तर वाईट इथे चेंडू येतोय. आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पुढे सरसावली जाईल 15 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू ज्या वेळेला आपण जर पाहिला तर इथून जर आपण पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल. आता मात्र स्ट्राईक एंडला मंथन पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचला तब्बल 16 या आकड्यावरती. 2 बाद अशी. अप्पी आणि आकाश मात्र बॅक टू द डगआउट परतल्या गेलेत. बघूया पुढचा चेंडू कशा रीतीने हाताला जाईल. इथे रिवर्सचा फटका अटिंग करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नस. नक्कीच आपण जर पाहिलं तर वेडीचं जे मैदान होतं ते मात्र गाजवलं गेलं होतं मंथन आणि अपियाने. रिवर्सचे फटके काही कमालीचे खेळले होते त्यावेळेला. बघूया यावेळेला सुद्धा प्रयत्न केला होता. पुढचा चेंडू इथून आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. आणि एक अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. बघूया यावेळी पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र मंथनला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट डीजे. स्लोवर चेंडू सर्व बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीवरती समाधान मानावं लागेल. नक्कीच आपण जर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18.
नक्कीच आपण जर पाहिलं तर हे शेवटचं षटक असेल आणि या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील येणारे असतील 6 चेंडू. हे 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील आपण जर पाहिलं तर 2 षटक अखेर धावसंख्या 18 वरती पाहायला मिळते 3 बाद अशी. बघा पुढचा गोलंदाज इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही, डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच धावसंख्येचा विचार केला धावसंख्या स्थिरावली गेली 18 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 5 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर नयन पाहायला मिळतोय. यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगला फटका सजवला, कार्पेटला रोल करून चेंडू निघून जातोय, एक धाव परिपूर्ण आणि एकेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. इथून जर आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 19 या आकड्यावरती. बघूया यावेळेला इथून जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून मात्र कमबॅक करावं लागेल माहीम सी संघाला. आता मात्र आपण जर विचार करता येणार 3 चेंडू आणि येणार 3 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. आणि आपण जर पाहिलं जे नक्कीच चांगले फलंदाज होते मात्र बॅक टू द डगआउट. बॉलरने विशाल. पुढचा चेंडू या वेळेला आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा ते मात्र सिंगल परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार करत धावसंख्या 20, पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर माहीमसीच्या संघांना मात्र सर्व फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय. अंबाडी बी संघाच्या गोलंदाजाच्या बघूया यावेळेला पुन्हा एकदा इथून आपण जर पाहिलं तर मोठा फटका सजवलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. इथून मात्र कुठली चुकी होणार नाही आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे. दिवसामध्ये एक मोठी टुर्नामेंट आपल्या भेटीसाठी येते. अमोल पाटील स्मृती चषक 2025. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ टेनिस क्रिकेटची भव्य स्पर्धा बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 तर रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 पर्यंत. आपण जर पाहिलं तर उद्घाटनाचा समारंभ बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 सकाळी 9 वाजता. तसेच बक्षीस समारंभ रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 संध्याकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी मात्र उपस्थित राहून तिथे मात्र स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. स्पर्धेचे ठिकाण असेल मांडे विठ्ठलवाडी ग्रुप ग्रामपंचायत मैदान मांजुर्ली स्टॉप.
नक्कीच बोलूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. इथे मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल 24 चेंडूमध्ये 21 धावा जमवायच्या आहेत, ते म्हणजेच अंबाडी संघाला. नक्कीच जयेश आणि अजयची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज आकाश. बघा षटकातला पहिला चेंडू असेल. इथून मात्र चांगला फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षण नाही. इथून मात्र पहिल्याच चेंडू येतोय हा चौकार. आणि चौकाने मात्र आपण जर पाहिलं तर सरीकर्ष होत असताना पाहायला मिळतोय अंबाडी संघाचा. इथून मात्र आपण जर पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच 21 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळते अंबाडी संघ. पहिल्या चेंडू चौकार आला, त्यानंतर मात्र डॉट चेंडू. इथून मात्र पुढचा चेंडू कशा रीतीने हाताळला जाईल बघूया यावेळेला. पुढचा चेंडू इथून आपण जर पाहिलं तर चांगला चेंडू, जास्त उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. आणि इथून मात्र जर पाहिलं तर एक धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. बघू यावेळेला पुढचा चेंडू. आपण जर धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू अखेरचं 5 आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेला आपण जर पाहिलं हलक्यात खेळून काढलंय तर रनआउटची संधी असेल. दोन्ही फलंदाज एका स्ट्राईकवरती पाहायला मिळते. आणि इथून मात्र एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. नक्कीच जयेश ते मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. तिथपर्यंत ऐकूया एक मध्ये दोन डीजे. आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज धीरज. इथे मात्र काय कमालीचा फटका सजवलाय, हा येतोय चौकार. या 4 धावसंख्या पुढे सरसावत जाईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 9वी आकड्यावरती. चला नक्कीच ह्यापुढे होणारा सामना शिवाई प्रतिष्ठान कर्दल आणि संघर्ष सावरे या दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यायचा आहे. बघ यावेळेला पुढचा चेंडू असेल. इथून मात्र जर पाहिलं तर वाईट चेंडू पाहायला मिळतोय. आणि नक्कीच अतिरिक्त एक धावेने भर. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. सावरे संघ आपण उपस्थित व्हायचंय. यावेळेला जर पाहिलं तर इथून मात्र विकेट जात असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 10 वरती दुसरा गडी मात्र बाद होतोय. इथून मात्र आपण जर विचार केला तर येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 11 धावेची आवश्यकता असेल. आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला धीरज पाहायला मिळतो, नॉन स्ट्राईक एंडला विशाल. इथून मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल का? यावेळेला रिव्हर्सचा फटका काढणे करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क. डॉट चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथून सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी सहजरित्या धावा उभारल्या जाऊ शकतात. कारण की आपण जर पाहिलं 17 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलंय. नक्कीच इथून मात्र सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय. आणि आपण जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन बसेल ती म्हणजे 11 या आकड्यावरती.
ओके, पुढचा चेंडू यावेळेला इथून मात्र संधी होती, परंतु आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा इथून रन कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावसंख्या जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. इथून आपण जर पाहतो यष्टीरक्षक काला जर संधी होती की इथून झेल घेतला जाऊ शकत होता, परंतु आपण जर पाहिलं तर इथून एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. यावेळेला पुन्हा आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. येणारा 14 चेंडू 9 धावेची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळतो, नक्कीच वाईट चेंडू. आणि धावसंख्या जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावेल 13 या आकड्यावरती. अजूनही 14-8चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल माहीमसी संघाला. इथून आखोटा चेंडू नक्कीच आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक फील्ड करीपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील का रनआउटची संधी असेल, परंतु इथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि या दुहेरीने धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. इथून मात्र आपण जर पाहिला तर इथून सिंगल पूर्ण केली जाईल आणि खराब फेकी म्हणायला लागेल आणि एकेरी धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि या 2 धावे धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावलं जाते, म्हणजे 17 या आकड्यावरती. आता येणारे असतील 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मंथन पाहायला मिळतोय. यावेळेला आपण जर विचार केला तर 12 चेंडू 4 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघूया यावेळेला कम्मालीचा फटका सजवलाय, परंतु पाहायचं क्षेत्ररक्षक तिथे आहे, तिथून मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे. बघूया यावेळेला पुढचा चेंडू मंथनाच्या पहिल्याच चेंडूचा एक मात्र मोठा मोहरा टिपला गेलाय. बघूया आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती कशा रीतीने गोलंदाजी हाताळली जाईल. इथून जर पाहिलं तर सागर फलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. यावेळेला आखूट चेंडू डॉट चेंडू असेल का? नक्कीच आपण जर पाहिलं तर दोन्ही पंच इथे सक्षम आहेत आपला निर्णय देण्यासाठी.
नक्कीच आपण जर पाहिलं तर इथून मात्र वाईट चेंडू पाहायला मिळाला. बाउन्सर चेंडू हाताळला गेला होता मंथनच्या माध्यमातून. इथून मात्र जर पाहिलं तर पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू येतोय आणि हा सलग दुसरा बाउन्स. पहिला वॉर्निंग सुद्धा दिली होती आणि इथून मात्र आपण जर पाहिलं तर फ्री हिट असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 19. अजूनही आपण जर पाहिलं तर 2 धावेची आवश्यकता असेल. आता मात्र उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथून मात्र मॅच फिनिश केली जाईल का? इथून चांगला फटका सजवलाय, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. इथून मात्र येतोय विजयाचा चौकार. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक. चला हँडशेक करून घ्यायचं दोन्ही संघाने. नक्कीच आपण जर पाहिलं तर शिवाई प्रतिष्ठान कर्दल आणि संघर्ष सावरे या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल.